नमस्कार. शब्दयोगी अव्ययच्या चौथ्या भागात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी, द प्रिपोजिशन्स इट्स फंक्शन म्हणजे शब्दयोगी अव्ययांचे कार्य आपण बघणार आहोत. याचं कर्म काय काय असतं. प्रिपोजिशन्स, आता शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययाचे निम्नलिखित खालील कर्म असतात. एक, नाउन. नाउन ॲज ही इज सिटिंग ऑन द टेबल. आता सिटिंग ऑन द टेबल हे काय झालं, नाम आलं इथे. तो कशावर बसलाय, ऑन द टेबल. टेबल हे काय झालं, कर्म झालं. दुसरं बघा, अ प्रोनाउन ॲज. आता सर्वनाम सुद्धा याचं कर्म म्हणून येऊ शकतं. कसं, ही इज सर्चिंग फॉर मी. ही इज सर्चिंग फॉर मी. आता याच्यामध्ये मी काय आहे, हे सर्वनाम आहे म्हणून मी हे याचं कर्म झालं. ॲन ॲडव्हर्ब. आता ॲडव्हर्ब कसं कर्म येऊ शकतं, ॲज. कम अवे फ्रॉम देअर. आता देअर ॲडव्हर्ब प्लेस दाखवली मी, हे त्याचं कर्म आलं. ॲन ॲडव्हर्बियल फ्रेज. आता ॲडव्हर्बियल फ्रेज कसं म्हणजे क्रियाविशेषण वाक्यांश कसं ते बघा. इच कॅप इज सोल्ड ॲट ओव्हर रुपी. ॲट ओव्हर रुपी. सोल्ड. सोल्ड म्हणजे काय, विकली गेली, विकलं. सेल सोल्ड. ॲट ओव्हर. ॲट ओव्हर. ओव्हर म्हणजे काय, OVER. हे त्याचं काय झालं, ॲडव्हर्ब फ्रेज झालं. अ नाउन क्लॉज. आता नाउन क्लॉज म्हणजे काय, नामाचं उपवाक्य. जसं पे अटेन्शन टू व्हॉट आय से. म्हणजे कृपया लक्ष द्या मी काय म्हणतोय त्याकडे. आता काही शब्दयोगी अव्यय ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण आणि प्रिपोजिशन या दोन्हींमध्ये वापर केला जातो किंवा ह्या दोन्हींमध्ये ती वापरली जातात. यांना ओळखायचं कसं ते आपण पाहणार आहोत. आता नेमकं शब्द एकच असतो, तोच शब्द शब्दयोगी अव्यय असतो आणि तोच शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो. पण त्यांना ओळखायचं कसं, तर बघा, युज्ड ॲज ॲडव्हर्ब. आता ॲडव्हर्बचं वाक्य मी पहिले वाचतो. ही हॅज कम इन. आता ही हॅज कम इन याच्यामध्ये इन हे तुम्हाला मी प्रिपोजिशनच्या प्रकारामध्ये समजावून सांगितलं की इन हे प्रिपोजिशन आहे, पण इथे इन हे जे आहे ते ॲडव्हर्ब आहे. ही हॅज कम इन. मग आता इन हे प्रिपोजिशन कसं येईल, तर प्रिपोजिशन युज्ड ॲज प्रिपोजिशन्स बघा. ही इज इन द रूम. आलं का लक्षात, ही इज इन द रूम. दुसरं वाक्य बघा, लेट हिम मूव ऑन. आता मूव ऑन, ऑन हे काय झालं, प्रिपोजिशन आहे, पण इथे याचा वापर लेट हिम मूव ऑन, इथे याचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा झालेला आहे. मग याचा वापर प्रिपोजिशन कसा होणार, द पेन इज ऑन द टेबल. इथे हे वाक्य प्रिपोजिशनचं आहे. बघा मी सांगतो तुम्हाला पुढे. ही केम सून आफ्टर. कशाचं वाक्य आहे, बरोबर, क्रियाविशेषणाचं अव्यय, क्रियाविशेषण अव्ययाचं वाक्य आहे. आणि ही रॅन आफ्टर अ डॉग कशाचं वाक्य, प्रिपोजिशनचं वाक्य. काय फरक आहे, कसं ओळखायचं सांगा. ही डीड इट बिफोर कशाचं आहे, बरोबर, क्रियाविशेषण अव्यय. धिस इज बिफोर यू हे प्रिपोजिशनचं आहे. आता इम्पॉर्टंट नोट्स मध्ये बघा, अशा शब्दामध्ये आता ॲडव्हर्ब म्हणजे काय, तर क्रियाविशेषणात म्हणून वाक्यात वापर जर झाला तर हे काय असतं, मग वाक्याच्या शेवटी जे शब्द येतात ते क्रियाविशेषण असतात आणि वाक्याच्या मध्ये जे येतं ते प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, ही हॅज कम इन. आता इन हा शब्द कुठे आला, वाक्याच्या शेवटी आला. मग हे काय असणार,
क्रियाविशेषण असणार. दुसरं वाक्य पहा, लेट हिम मूव्ह ऑन. ऑन हे कुठे आलं? वाक्याच्या शेवटी आलं. मग काय असणार? ते क्रियाविशेषण असणार. ही केम सून आफ्टर. आता आफ्टर हे पण काय झालं? वाक्याच्या शेवटी आलं. मग हे काय असणार? क्रियाविशेषण असणार. ही डीड इट बिफोर. बिफोर हे केव्हा आलं? वाक्याच्या शेवटी आलं. मग हे काय झालं? क्रियाविशेषण झालं. आणि प्रिपोजिशनची उदाहरणं पहा. ही इज इन द रूम. इन म्हणजे वाक्याच्या मध्ये आलं. लक्षात आलं? द पेन इज ऑन द टेबल. ऑन कुठे आलं? वाक्याच्या मध्ये आलं. ही रॅन आफ्टर अ डॉग. तो कुत्र्यामागे पळाला. आफ्टर कुत्र्यानंतर पळाला. आफ्टर हे कुठे आलं? वाक्याच्या मध्ये आलं. मग हे प्रिपोजिशन आहे. आणि धिस इज बिफोर यू म्हणजे बिफोर यू. बिफोर हे मध्ये आलं. लक्षात आलं का? फरक कसा ओळखायचा? क्रियाविशेषण आहे का म्हणजे शब्दयोगी अव्यय आहे की क्रियाविशेषण अव्यय आहे हे ओळखण्याची फक्त सूक्ष्म प्रकारे जर आपला हा व्हिडिओ तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळणार आहे, नाही तर कळणार नाही. त्यासाठी हे जे व्हिडिओ असतात ते काळजीपूर्वक ऐकले गेले पाहिजे. अभ्यास म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, तू मला कुछ कशाने मिळ? अभ्यास हे मिळ. अभ्यास हा एकदा करून होत नाही, वारंवार करावा लागतो. त्याकरता आपल्याला जर जंटलमॅन व्हायचं आहे, हुशार व्हायचं आहे, तर आपण अभ्यासाला पर्याय नाही. चला तर आपण पाहणार आहोत प्रिपोजिशन चालवायचं कसं. आता प्रिपोजिशन चालवत असताना त्याचं काय लिहिलं जातं? नाम किंवा सर्वनाम लिहिलं जातं. आणि नाम किंवा सर्वनामाशी त्याचा काय संबंध आहे तेवढंच फक्त सांगितलं जातं. बाकी दुसरं काहीही सांगितलं जात नाही. तर उदाहरण आपण त्याचे पाहणार आहोत. बघा, प्रिपोजिशन मी तुम्हाला चालवून दाखवतो काही उदाहरणांमध्ये. आणि गवर्नड बाय द नाउन ऑर प्रोनाउन. आणि गव्हर्निंग द प्रोनाउन असं लिहावं लागतं. आता पासिंग मॉडेल बघा त्याचे काय आहे. द पेन इज इन द पॉकेट. आता पेन इज इन द पॉकेट याच्यामध्ये पेन कशामध्ये आहे? खिशात आहे. इन द पॉकेट. मग याच्यामध्ये इन हे काय आहे? प्रिपोजिशन आहे. गव्हर्निंग द नाउन पॉकेट. मग कशाबद्दल बोलता येते? खिशाबद्दल बोलत आहे. दुसरं मग याच्यासाठी काय काय करावं लागतं तुम्हाला पासिंग करताना प्रिपोजिशनचं? प्रिपोजिशन चालवताना काय लिहावं लागतं की ते नामाबद्दल आलेलं आहे का प्रोनाव कशाबद्दल माहिती देत आहे? म्हणजे नामाविषयी माहिती देत आहे की सर्वनामाबद्दल माहिती देत आहे? याचा संबंध आणि त्याचा संबंध कशाशी आहे? सर्वनामाशी आहे की नामाशी आहे? पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दाखवलं, बरोबर आहे. दुसरं उदाहरण पहा. ही डीड नॉट कम टू मी. आता टू मी, टू हे काय आहे? प्रिपोजिशन आहे, बरोबर आहे. आणि प्रिपोजिशन असल्यामुळे गव्हर्निंग द प्रोनाउन कशाबद्दल गव्हर्न केलंय त्याने? मी हे सर्वनाम आहे. पुढचं वाक्य बघा. द ग्रेप्स वेअर बाय हर रिच. आता बाय हे काय? प्रिपोजिशन आहे. आणि गव्हर्निंग द नाउन काय? रिच जे आहे. पुढचं द ओइंग टू इलनेस ही फेल्ड. आता ओविंग टू हे काय? प्रिपोजिशनल फ्रेज आहे. मी तुम्हाला फ्रेजमध्ये सांगितलंय. आता गव्हर्निंग द नाउन इलनेस, आजारपणामुळे तुला पण देअर इज अ टेम्पल इन फ्रंट ऑफ माय हाऊस. माझ्या घराच्या समोर काय आहे? मंदिर आहे. इन फ्रंट ऑफ काय आहे? फ्रेज प्रिपोजिशन आहे किंवा प्रिपोजिशनल फ्रेज आहे. गव्हर्निंग द नाउन हाऊस म्हणजे कशाबद्दल संबंध दाखवला त्याने? घराविषयी संबंध दाखवला. इन फ्रंट ऑफ, ओविंग टू, इन स्पाइट ऑफ, ऑन अकाउंट ऑफ, हे सगळे काय आहे? फ्रेज आहे. तो वाक्यांश आहे. शब्दयोगी वाक्यांशांना प्रिपोजिशनल फ्रेज किंवा फ्रेज प्रिपोजिशन असंही तुम्ही म्हणू शकता. आता काय की दिलेल्या वाक्यांमधून तुम्हाला प्रिपोजिशन ओळखायचे आहे. तर बघा, I suffered from fever. Hari dead of cholera. He is sitting in the room. You came by the train. I am at your service.
a son was born to her. He went to the station. She goes to market. They are fond of music. प्रिपोजिशन ओळखायचं आहे. ऍक्ट अकॉर्डिंग टू माय ॲडवाइस. ड्युरिंग द समर इट इज हॉट. व्हॉट आर यू लुकिंग ॲट? आफ्टर अ मंथ ही रिटर्न्ड. ही सजेस्टेड धिस टू मी. अशा प्रकारे दिलेल्या वाक्यांचा अभ्यास करा, यातले प्रिपोजिशन ओळखण्याचा प्रयत्न करा. भेटूया अशाच एका नवीन आणि चांगल्या मनोरंजक विषयासोबत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. येत्या 2024च्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपणा सर्वांना आनंद, समृद्धी, भरभराट, ऐश्वर्यमय आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा असो. सद्गुरूंची प्रार्थना घेऊन थांबतो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.